मला वाटते यांना कधीतरी तुम्ही कुठे स्टेजवर पाहिलंय का? पाहिलं? कधीच नाही पाहिलं. कारण आहे होईल पुढे. तर भाऊ माझा हा प्रश्न आहे की तुम्ही बाबाचे ड्रायव्हर कसे झाले? बसून बसून हो भगवान हनुमान जी को प्रणाम, महात्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम, परमात्मा मी अगोदर 1990 पासून से या मार्गामध्ये आहे. प्रॉपर माझं रामटेक आणि आईच्या दुःखासाठी या मार्गामध्ये आमचं येणं झालं. कारण खूप दुःखी होते आणि माझं पण ड्रायव्हरी कंडक्टरी म्हणजे ट्रक लाईन वगैरे मनसडला वगैरे माझी ड्रायव्हरी कंडक्टरी पितांबर शेठच्या यांच्या गाडीवर मी केली. पण माझं खूप म्हणजे असे वाईट व्यसन होते. मला दारू प्यायचे. 2 दिवसाची ड्युटी करून त्यांनी आपला रिटून मग दारूच्या भट्ट्या चालवायच्या, दारू विकायची, असा माझा तो कार्यकाल होता 1990च्या अगोदर. कसं तरी माझ्या आईच्या पाठीमागं थोडीशी बाहेरची भूतबाधा वगैरे इथे आली आणि माझे वडील असं म्हणजे आईला पैसा लावून परेशान होऊन गेले. असं तिला कमसे कम 15 वर्ष फिरवलं माझ्या वडिलांना, पण तिला कुठंच काही थारा लागला नाही. आणि माझे हे असं व्यसन असल्यामुळे आम्ही काही मार्गात येऊ शकलो नाही. पण मला खूप मानवलं त्यांनी. मानवल्याच्या नंतर 2 वर्ष लेट झालो. म्हणजे आम्ही 90ला मार्गात आलो तर कमसे कम 87-88 मध्ये या मार्गामध्ये आलो असतो, असा तो काळ होता. आणि मला मानवल्याच्या नंतर मी या मार्गामध्ये आलो आणि 11 दिवसाचे पहिले 3 दिवसाचे कार्य रामटेकचे मेहर बाबू यांच्याकडून दिले. प्रॉपर माझ्या रामटेक असल्या कारणाने. आणि मग 3 दिवसाच्या कार्यकाल मार्गात म्हणजे पूजा आणि मग 7 दिवसाची आणि मग 11 दिवसाचे असे कार्य दिले. तर माझ्या आईची भूतबाधा 15 वर्षाची 11 दिवसामध्ये एकदम नाईलाज झाली. आणि माझे वडील पण बरे झाले. मी पण म्हणजे आई वडील आणि माझा परिवार पूर्ण बरा झालो. त्याच्यानंतर मग पूर्ण 42 दिवसाचे कार्य वगैरे पूर्ण होऊन पूर्ण आमची पूर्ण समाप्ती करून त्यांनी आम्ही तिथं झालो. असं करता करता हा काळ चालत गेला. मग 1990-91 असं म्हणजे सर्व सुखी समाधानी झालं आमचा परिवार. 92 मध्ये माझं लग्न झालं. माझी पत्नी म्हणजे संगीताबाई काळे यांचं प्रॉपर गुमथाडा यायचं मौदा रोड भंडारा रोड गुमथाडा खेळकराची मुलगी. तर ही म्हणजे अनेक वाले होते. आणि आम्ही 1992 मध्ये माझं लग्न झाल्याच्या नंतर सुरुवातीला लग्न होता बरोबर आम्ही मग लग्न वगैरे झालं, घरी हवन वगैरे केलं. आणि 3ऱ्या दिवशी आम्ही बाबाकडे रामटेकनं सकाळच्या ट्रेनला आम्ही बाबाच्या निवासस्थानी आलो टिमकीमध्ये. आणि मग मी माझे वडील माझी पत्नी आम्ही बाबाकडे आल्याच्या नंतर आम्ही बाबाकडे बसलो. कसं काय याने केलं बाबांनी विचारलं. बाबा माझ्या वडिलांना सांगितलं की मुलाचं लग्न झालं तर मुलगी अनेक वाल्याची आहे, तर आता पुढची रूपरेषा कशी काय बा या करतात विचारलं. तर रूपरेषा काय आहे म्हणे, मुलाचं लग्न केलं म्हणे ह्या बायकोचं पोट काय ना भरण म्हणे, कोणतं काम करते म्हणे. बाबानं त्याला खडकावून सेने थोडस गरम मध्ये. माझ्या वडिलांना सांगितलं बाबा ड्रायव्हर आहे म्हणे मुलगा, तर ड्रायव्हरी करते म्हणे. बरोबर ठीक आहे म्हणे. तर तुम्ही 11 दिवसाचे कार्य करून टाका म्हणजे घरी जाऊन सेनी. आणि समोर मध्ये मोदेकर जिचं घर आहे त्यांच्याकडून शब्द घेऊन घ्या म्हणे. मग आम्ही बाबांनी सांगितलं ठीक आहे म्हणजे 11 दिवसाचे कार्य करा म्हणे. आतमध्ये बाबाची गाडी आली आहे म्हणे, तर बाबाची गाडी चालवशील का म्हणे, तू आता सध्या खाली आहे. तर मी नाही इकडे तिकडे असं आजूबाजूला पाहिलं, मी पटकन हो म्हणून गेलं. तुला देवासारखं तुला काम झालं बा, तर हो बाबा चालेल म्हणलं. तर ठीक आहे म्हणे घरी जा म्हणे आणि 11 दिवसाचे कार्य करा म्हणे. आणि त्याच्यामध्ये तू भगवंताले तुझ्या घरी योग माग म्हणे की बाबा मला बाबाची सेवा करायची आहे, बाबाची गाडी चालवायची, असं तू घरीच योग माग म्हणे, असं बाबांनी मला म्हटलं. ठीक आहे बाबा.
मग तिथून आम्ही मोदेकरकडे गेलो आणि त्यांनी पण शब्द दिला 11 दिवसाचे कार्य करा म्हणे, हवन करून टाका, पोरगी मार्गात मिसळली बा आणि एक अप्लिकेशन करून टाका म्हणे भवनामध्ये, तिथं लांजेवर आहे म्हणे मॅनेजर, त्यांच्याकडे अप्लिकेशन करून द्या. मग आम्ही एक अप्लिकेशन लिहिली मी आणि भवनामध्ये दिली. तिथून मग रामटेकला आलो, 11 दिवसाचे कार्य केले आणि हवन केलं. ज्या दिवशी हवन केलं आम्ही त्याच दिवशी मला इथून भवनामधून मला पत्र आलं की बा तुमची बाबाच्या गाडीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर तुम्ही ताबडतोब येऊन त्यांनी आपला कार्यकाळ सांभाळावा. मग मी ते पत्र घेतलं आणि सरळ रामटेकडून मी नागपूरला आलो. सरळ एकदम ट्रेनला उतरलो आणि बाबाच्या निवासस्थानी गेलो आणि बाबाला पत्र दाखवलं. अरे बाबा म्हणे छान म्हणे झालं म्हणे तुझे सिलेक्शन, तर तू म्हणे हे पत्र घेऊन सेनी म्हणजे लांजेवारला देऊन दे आणि आपलं गाडीचं पदभार सांभाळ म्हणे, असं बाबाने सांगितलं. आणि मग तिथून बाबाच्या निवासस्थानावर निघालो आणि भवनात गेलो, लांजेवारला पत्र दाखवलं. ठीक आहे म्हणे. बाबानं लांजेवारजीनं मग मला मी लांजेवारजीला बसवून सेनी म्हणजे आता तुला रस्ते वगैरे मालूम नसेल म्हणे तर रस्ते दाखवून देतो म्हणे. त्यांनी भवनामधून बसले लांजेवार साहेब आणि बाबाच्या घरापर्यंत आणलं आणि बाबाशी पुन्हा आम्ही भेट घेतली लांजेवार वगैरे मी. आणि तेवढ्यामध्ये मग आता आम्ही भवनामध्ये गाडी घेऊन निघायचं, तेवढ्यामध्ये वरून शेनी नळवाले बाई म्हणजे बाबाची मुलगी म्हणजे मारुतरावजीची बाबाच्या लहान भावाची मुलगी नळवाले बाई, त्यांच्या घरी तर रहाटे हॉस्पिटलच्या कॉर्नरला आहे त्या लाईनीमध्ये, तिथं सगळं राहते नळवाले बाई. तर ठीक आहे म्हणे. तर लांजेवादी बाहेर होते, मी दाट्यामध्ये बाबाच्या उभा होतो आणि बाई म्हणे आता तू जाऊन आली आहे म्हणे तिकडे घराकडे चालली म्हणे, तर आता गाडी पण तिकडूनच जाणार म्हणे, तर तू म्हणे गाडीवरच बसून जा म्हणे. तर बाबा म्हणे बाबानं सांगितलं बाई म्हणे हा ड्रायव्हर ठेवला म्हणे आपण, म्हणजे असं ड्रायव्हर म्हणजे हा मुलगा ठेवला आहे म्हणे आपण गाडी चालवण्यासाठी, भवनाची आपली गाडी चालवतील म्हणे. तर मी तेव्हा चष्मा वगैरे नाही घालत होतो. पहा बाबाची कृती की माझ्या जन्मापासून त्यांनी पैदाशी डोळा म्हणजे हा झोपलेला आहे. याचे 3 ऑपरेशन मेडिकलमध्ये केल्याच्या नंतर मला मग त्याच्यानंतरच मला लायसन मिळाली. तर मी तेव्हा चष्मा वगैरे नाही घालायचा. तर मग बाबांना सांगितलं की म्हणजे बाई म्हणे आपण हे ठेवलाय म्हणजे पोरगं ठेवलाय म्हणे, ह्या ड्रायव्हर आहे म्हणे, ह्या गाडी चालव म्हणे आजपासून ते आपली. आणि तेव्हा गाडी नवीनच गाडी आली होती आपली, भवनामध्ये ज्या गाडीवर रथ बनवलेला आहे ती गाडी शोरूम गाडी आली होती. तर नळवाल्या बाईने म्हटलं दाजी म्हणे याचा तर डोळा झाकला आहे म्हणे, म्हणजे असं पाहिलं तर म्हणे याच्या डोळा एक अंधळ्यासारखं वाटते म्हणे. नाही बाई म्हणे त्याच्या डोळा अंधळा नाही म्हणे, मला दोन्ही डोळ्यानं दिसते, पण ही जन्मापासून पातळी अशी माझी जी लोंबलेली होती ते पुन्हा थोडीशी वर्त झाली ऑपरेशन नंतर, पुन्हा म्हणजे वयानुसार ते पुन्हा झाकत नाही. पण बाई म्हणे ह्या मुलगा म्हणे आखरीपर्यंत आपल्याला साथ देईल म्हणे, संस्थेला साथ देईल, मला साथ देईल म्हणे आखरीपर्यंत. आणि खरोखर घडलं की बाबाची अंतिम यात्रापर्यंत मी म्हणजे बाबाची जे काही सुख दुःख आले आणि गेले, मंडळाकडून आले, अधिकाऱ्याकडून आले, ते सर्व सुख दुःख मी समावले आपल्या स्वतःमध्ये आणि बाबाकडे पाहून बाबाचं ते कार्य पाहून मी म्हणजे एकदम बाबामध्ये मी विलीन होऊन गेलो महान तेलवा जिंदगीमध्ये. आणि अतोनात त्यानं कष्ट करून हे जो आपले घडवलेले आहे तेव्हापासून